नाशिक शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी दरवर्षी 90%हून अधिक होत असते। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे। मात्र मागील 4 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता। यंदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही परंपरा पुन्हा सुरू झाली। धरण परिसरात पारंपरिक वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। मंत्रोच्चारात श्रीफळ धरणात अर्पण करून शहराच्या सुख समृद्धीची आणि अखंड पाणी पुरवठ्याची प्रार्थना करण्यात आली। या सोहळ्याला मनपा आयुक्त मनीषा खत्री, सभापती मच्छिंद्र सानप, विविध शासकीय अधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगापूर धरण शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असल्याने या जलपूजनाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे। 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा परंपरेचं जतन करत जलपूजनाचा सोहळा पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% पेक्षा जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते। तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे हे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली। 4 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झालेल्या या पारंपरिक जलपूजनामुळे नाशिककरांच्या सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। गंगापूर धरण कायम भरलेलं राहो आणि शहरावर अशीच जलकृपा राहो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक।